हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, नवजात बाळाला किती हाडे असतात? ऑप्शन ए 206, बी 250, सी 300, डी 350। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 300। जन्माच्या वेळी बाळाच्या शरीरात सुमारे 300 हाडे असतात। हे अखेरीस प्रौढांकडे असलेले 206 हाडे तयार करण्यासाठी एकत्र वाढतात। बाळांची काही हाडे पूर्णपणे खुर्च्या नावाच्या विशेष सामग्रीपासून बनलेली असतात। मुलांच्या शरीरात लवचिक खुर्च्या म्हणजेच हाडांपेक्षा टणक टिश्यू मऊ जास्त असते। प्रश्न दुसरा आहे, गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात? ऑप्शन ए आंबा, बी पेरू, सी लिची, डी केळी। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पेरू। पेरूला गरीब माणसाचे फळ म्हणतात। युरोपियन देशांमध्ये म्हटल्याप्रमाणे दिवसाला एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवते, तर भारतात असे म्हटले जाते की मोसमातील काही पेरू डॉक्टरांना वर्षभर दूर ठेवतात। म्हणूनच याला गरिबाचे सफरचंद असे ओळखले जाते। या फळामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील जास्त प्रमाणात असतात। प्रश्न तिसरा आहे, कोणता जीव 6 दिवसांपर्यंत आपला श्वास रोखू शकतो? ऑप्शन ए मासा, बी साप, सी विंचू, डी झुरळ। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विंचू। विंचू हा असा जीव आहे की जो 6 दिवसांपर्यंत आपला श्वास रोखू शकतो। विंचूंना अर्किडनेस म्हणतात। जे प्राणी साम्राज्याच्या अर्किड वर्गाचे सदस्य आहेत त्यांना सुधारित फुफ्फुसे ज्याला बुंक लंग्स म्हणून ओळखले जाते, म्हणून ते दीर्घकाळ श्वास रोखू शकतात। प्रश्न चौथा आहे, भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे? ऑप्शन ए मोतीचूर लाडू, बी सोनपापडी, सी जिलेबी, डी गुलाबजामुन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिलेबी। जिलेबी ही भारताची राष्ट्रीय गोड मिठाई आहे, जे आम्हाला गोड भारताच्या कानाकोपऱ्यात मिळेल। या दुकानातील जिलेबीची चव अप्रतिम आहे। विशेष म्हणजे ही चवीपुरतीच गोड नाही, तर संस्कृतीचा आणि वारसाचा एक भाग आहे। ते पिढ्यानपिढ्या जात असते। भव्य उत्सवांमध्ये आरामदायी कौटुंबिक मेळाव्यापर्यंत गोड ट्रीट प्रत्येक क्षण गोड बनवते। जिलेबी ही केशरी पिवळ्या रंगाची असते। प्रश्न पाचवा आहे, पक्ष्यांचा राजा कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते? ऑप्शन ए कबूतर, बी हरियाल, सी शहामृग, डी गरुड। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गरुड। गरुड हा पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जातो। ज्याप्रमाणे सिंह हा प्राण्यांचा राजा मानला जातो, त्याचप्रमाणे गरुड हा पक्ष्यांचा राजा मानला जातो। हे राजे आणि सरदारांचे आवडते आणि उंच उडते, त्यामुळे हा पक्षी सगळ्यांना आवडतो। गरुड त्याच्या मजबूत आणि शक्तिशाली शरीरामुळे तसेच तीक्ष्ण चोचीमुळे साहजिकच इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।